नमस्कार मंडळी. तर आता आम्ही निघालो. आमचा विकेंडचा चांगला प्लॅन ठरला. घरी नाही होय म्हणत फायनली आम्ही तयारी करून लगेचच निघालो. ते म्हणजे आम्ही कियांशला भायखळ्याच्या राणीचा बाग आम्ही बघायला घेऊन चाललो आहे. खरं तर मला तिथे जायचंच नव्हतं, मला दुसरीकडे जायचं होतं, म्हणजे माझ्या मम्मीकडे मला जायचं होतं. पण चरण बोला की नको, मम्मीकडे नेक्स्ट टाइम जा, आता कियांशला आपण तिकडे घेऊन जाऊया, विकेंड आहे, मस्तपैकी फिरून येऊया. त्याच्यामुळे काय मग मी झाले तयार पटकन. आणि मग आमचा हा जो सोपा मार्ग आहे अटल सेतूचा, त्या मार्गावरून आम्ही अर्धा तासामध्येच आम्ही इथे पोहोचून गेलो. पोहोचल्यानंतर काय एंट्री कशी केली माहिती आहे का? कारण आम्ही ऑनलाईन तिकीट काढली होती, त्याच्यामुळे आम्हाला सोपं पडलं, नाही तर अफाट गर्दी होती तिकडे. त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन तिकीटच काढून घेतली. तुम्ही पण मंडळी तिथे जात असाल ना तर ऑनलाईन तिकीटच तुम्ही काढा, कारण खूप गर्दी असते. आतमध्ये गेल्याबरोबर इथे आम्हाला भेटले वेगळ्या प्रकारचे बगळे. मस्त असे बगळे होते, आकाराने छोटे मोठे असे मस्त बगळे आम्हाला इथे बघायला भेटले. पण चला, बगळे बघितल्यानंतर आम्ही लगेचच वळालो इथे अस्वल दादाला भेटायला. अस्वल दादा भेटले, पण अस्वल दादांचं असं चालू होतं की एक अस्वल झाडावरती होता आणि एक अस्वल खाली होता. तर खालचा अस्वल आहे ना, त्याला पण झाडावरती जायचं होतं, अशी त्यांची मस्ती चालू होती. पण या मस्तीमुळे आम्हाला काही जवळून जास्त बघता नाही आलं, पण त्यांची मस्ती मस्त वाटली बघायला आणि तीच आम्ही एन्जॉय केली लांबून बघून. ह्याच्यानंतर आम्ही गेलो वाघाचं दर्शन घ्यायला. तिथे तर एकदमच आमचा मूड ऑफ झाला, सांगते पुढे कसा. गेलो, पण वाघोबा मस्तपैकी असा ढाराडूर झोपला होता बघा, माझ्यासारखाच सेम टू सेम. त्याला पण दुपारची झोप लागते हे मला आत्ता कळलं. पण जाऊन दे बोलला, आता झोपलेला आहे. आम्ही बराच वेळ तिथे वाट बघितली ॲक्च्युली, पण तिथे नाही उठला तो. पण जाऊन दे बोलला, तर आपण नेक्स्ट टाइम बघूया. नंतर आम्ही गेलो इथे हिप्पो बघायला, म्हणजेच पानगेंडा. अतिशय शांत मस्त असे ते दोघं पण बसले होते पाण्यातून. पण तिथून आम्ही एक्झिट करायला आणि लगेच ते उठायला. अरे बापरे, मग तर आम्हाला लय मजा आली. आणि कियान सुद्धा हिप्पो करत होता, त्याला खूप मस्त वाटलं हे बघायला. याच्यानंतर ते दोघं जण एकमेकांच्या मागे त्यांच्या घरामध्ये जात होते, म्हणजे त्यांचं एक छोटंसं असं घर आहे, तिथे ते दोघं पण जात होते. हे बघायलाच खूप मस्त वाटलं. आता याच्यानंतर आम्ही गेलो इथे हरिण बघायला. हे हरिण जे आहे ना, खरंच आपण ऐकलंय पुस्तकामध्ये की हरिण हा प्राणी अतिशय पळणारा प्राणी आहे. हे खरं मी आता माझ्या डोळ्याने बघितलं मंडळी. इतके फास्ट पळतात ते, आणि त्यांची मस्ती जी चालू होती ना, एकमेकांच्या मागे धावायची आणि फटाफट अशी उड्या मारायची मस्ती त्यांची चालू होती. हे बघून खरं मस्त वाटलं. हे बघा इथे बघा तुम्ही, एवढ्या उंच त्यांच्या उड्या मी पहिल्यांदा जवळून बघितल्या. आता ह्याच्यानंतर आम्ही लगेचच गेलो पेंग्विन बघायला. पण पेंग्विन सुद्धा खरं सांगते इतके शांत असे झोपले होते, त्यांना अजिबात डिस्टर्ब करावं असं वाटलं नाही. पण आम्हाला जे दिसले ते खूप छान होते, छोटे पण मस्त असे जोडीने असे बसले होते. कियांशला आम्ही दाखवले, कियांश पण त्यांना आवाज देतोय, पण त्यांना काय आवाज थोडी जाणार आहे या काचेमधून. आणि इथे फोटो काढायला जास्त अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही लगेचच इथून बाहेर पडलो. पण याच्यानंतर माझ्या सगळ्यात आवडीचा आणि छान स्पॉट म्हणजे खाण्याचा स्टॉल. जिथे पण खाण्याचा स्टॉल असतो तो माझा आवडीचा स्पॉट बनून जातो. मग तिथे काही असू दे, वडापाव खाऊ दे ना तर काही खाऊ दे. मी तर वडापावच खाल्ला. पण खरं सांगते मंडळी, या फूड कोर्टला आहे ना, तुम्ही वडापाव खाऊ नका. मला नाही आवडलं वडापाव, आणि बिलकुल टेस्टला नव्हता, आणि थोडासा कच्चा पण लागला, पिटाळ लागला. त्याच्यानंतर आम्ही शेवटचं दर्शन घेतलं, म्हणजे ते आमच्या कासवांचं. हे कासव बघून मला आमच्या घरातल्या कासवांची खरंच खूप आठवण आली, जे आता आम्ही लवकरात लवकर त्यांना सुद्धा सोडणार आहोत. तर मंडळी,